सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, मानवी डोळा मागच्या याच्यामध्ये मानवी डोळा रचना व कार्य आपण पाहिले आहे, म्हणजे अश्रुपिंडे, स्नायू हे सगळं पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये डोळ्याची रचना याविषयी पाहणार आहोत. व्हिडिओ कसा असेल हे सांगतोय. 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ असेल. ओके, 12 तासाचा मॅरेथॉन वगैरे घ्यायचं आपल्याला काही नाही, कारण ते रेकॉर्ड करतात, ठेवतात आणि मग अपलोड करतात. ते मला फक्त आणि व्हिडिओ कसा असेल, टू द एक्झाम पॉईंट असेल, जे प्रश्न एक्झामला असतील त्या हिशोबानं, आणि थोड्याफार प्रमाणात टर्निंग पॉईंट्स ॲपची मार्केटिंग वेळोवेळी सांगत असताना तुम्हाला करण्यात येईल. त्यामुळं तुम्हाला पटलं तर व्हिडिओ कंटिन्यू करू शकता. ओके, आणि जर समजा पुस्तकातून अभ्यास होत असेल तर एकदम उत्तमच. ओके, परंतु थेरी लेक्चर वगैरे वाचणं आणि ज्यावेळेस मी काही पॉईंट्स सांगतो ते पॉईंट्स तुमच्या लक्षात वाचत असताना येत नाहीत. ॲज अ गाईड म्हणून तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे मी सांगू शकतो. ओके, हे सर्व PPT अगोदरच तुम्हाला काल मी सगळं समजावून सांगितलेलं आहे. आता डोळ्याची रचना हे आपण पाहणार आहोत. डोळे किती आवरणांनी बनलेले आहे? ते 3 आवरणांनी बनलेलं आहे. बाहेरील तंतुमय आवरण, आउटर फायब्रेस कोट, मधले वाहिन्यामय आवरण. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय असते? कृष्णपटल आणि सर्वात आतील चेतामय आवरण दृष्टिपटल. ओके, त्यामध्ये असतं, त्याला आपण रेटिना म्हणतो. आणि सर्वात जास्त आत असणारा नाजूक आवरण म्हणजेच काय? आपलं रेटिना. ओके, आता बाहेरील आवरण याच्यामध्ये श्वेतपटल आणि दृढपटल. ओके, यांचा म्हणजे ह्याला दृढपटल इंग्रजीमध्ये कॉर्निया असं म्हणतात, त्याचा समावेश होतो. आता ही कॉर्निया जी आहे, ओके, कॉर्निया जो असतो तो डोळ्यातील सर्वात बाहेरील पारदर्शक आवरण असतो. आणि ज्यावेळेस डोळे डोनेट केलं जातं त्यावेळेस नेत्रदानामध्ये कॉर्नियाचा वापर केला जातो. ओके, हे एकदम स्टार्टिंगला जे पॉईंट आहेत ते सांगितलेलं आहे पुस्तकामध्ये. एकदम म्हणजे आपल्या सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे जे आहेत त्या पुस्तकामध्ये मांडणी एकदम छान पद्धतीनं केलेलं आहे. आणि टू द एक्झाम पॉईंट मी ते केलेला आहे. PPTमध्ये तुम्हाला ते दिसतं. PPTची मांडणी आपली वेगळ्या पद्धतीनं आहे. ओके, काही शंका असतील तर मी वारंवार सांगतो की याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, यश हे तुमचंच आहे. ओके, हे झाला पहिला PPTचा प्रश्न आपला, म्हणजे की 3 आवरणे जी आहेत ती. मग आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे पुढच्या ह्याच्यामध्ये पॉईंटमध्ये? श्वेतपटल किंवा दृढपटल. ओके, आता श्वेतपटल दृढपटल विषयी पाहू. हे आवरण घट्ट अशा तंतुमयी संयोगी पेशीजालाने बनलेले असून ते फार चिवट असते. पॉईंट लक्षात ठेवायचे आपल्याला बरं का. ओके, आणि दर्शनी भागाचा रंग पांढरा असल्यामुळे त्यालाच नाव पडले श्वेत. श्वेत म्हणजे काय? पांढरा. आणि कृष्णवर्णीय म्हणजे सावळा. ओके, समजते? काही पॉईंट्स समजत नसतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्यावर रिपीट मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो. ओके, आता या आवरणाचा जो 5.6 ओके जो भाग आहे तो अपारदर्शक आहे. आणि समोरील जो 1/6 भाग आहे, भागात पारदर्शक पटलाची खिडकी असते आणि त्याला पारपटल असं म्हटलं जातं. ओके, त्याला पारपटल असं म्हटलं जातं. काही पॉईंट लक्षात ठेवा, आपण संदर्भ घेऊनच काम करतोय. कुठल्याही पद्धतीचा आपण अवास्तव माहिती त्याच्यामध्ये द्यायचा प्रयत्न करत नाही. मानवी डोळ्यावर कॉर्निया, मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असतो, त्याला पारपटल म्हणतात. हे डोळ्यातील सर्वात बाहेरील पारदर्शक आवरण असून आकार बहिर्वक्र असतो. आकार कसा असतो? बहिर्वक्र असतो. आता हे जे आकार आहे तुम्ही पाहिलं, आवरण आहे, बहिर्वक्र असतो. आणि हे आवरण जे आहे ते कोलॅजन प्रथिनापासून, प्रोटीनपासून बनलेले असते. यात रक्तवाहिन्या या नसतात. ओके, आणि ज्यावेळेस डोळ्यात प्रकाश किरण डोळ्यात प्रवेश करतात ते ह्याच्यामधूनच करतात, कॉर्नियामधून, पारपटलामधून. ओके, लक्षात घ्या, ह्यावर प्रश्न आलेला आहे. पॉईंट कुठंतरी आता हे कोलॅजन प्रथिन हे परीक्षेच्या दृष्टीनं टू द पॉईंट होऊ शकतं. ओके,
पुढे पारपटलचे कार्य आणि महत्त्व जर विचार केला किंवा काही गोष्टी बघा आता याच्यात पारपटल पाहिलं, नेत्रोद पाहिलं, म्हणजे PPT बघा तुम्ही. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाची जास्तीत जास्त अपवर्तन पारदर्शक पटलाद्वारे होत असते. ओके. त्यानंतर पारपटल आणि नेत्रोद एकत्रितपणे डोळ्यात येणारा बहुतांश प्रकाश नेत्रभिंगाकडे अपवर्तित करतात. त्यामुळेच आपण जे समोरची वस्तू काय ते पाहू शकतो. ही प्रोसेस समजत असेल. प्रोसेसवर प्रश्न कदाचित आला नाही, परंतु प्रत्येकाचं जे कार्य आणि महत्त्व आहे यावर प्रश्न 100% आलेला आहे. पारपटलाचा जो मागील भाग आहे त्यामध्ये नेत्रोद ॲक्वेस ह्युमर नावाचं द्रव भरलेले असते. हे पण लक्षात ठेवा. कुठे असतं नेत्रोद? पारपटलाच्या मागील भागात. ओके. नेत्रदानात कॉर्नियाचा वापर केला जातो. नेत्रदानामध्ये कशाचा वापर केला जातो? कॉर्नियाचा वापर केला जातो. आणि हा जो कॉर्निया आहे तो काढला जातो आणि हा भाग दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये काय केला जातो? बसवला जातो. कॉर्नियाविषयी समजला असेल असा अपेक्षा करतो. आता नेत्रभिंग लेन्स. नेत्रभिंगाभोवती असलेल्या समायोजी स्नायूंना अस्थिबंधनाने जोडल्याने नेत्रभिंग आपल्या स्थानावर स्थिर असते. आता काही एक चार्ट सांगायचे आहे. नेत्रभिंगाने काय होत असतं? वस्तूच्या प्रतिमा वास्तव व उलट तयार होतात. वास्तव आणि उलट तयार होतात. पुन्हा एकदा पॉईंट लक्षात घ्यायचे. नेत्रभिंग. ओके. नेत्रभिंग आहे. आता ह्या नेत्रभिंगामुळे तुमची जे ऑब्जेक्ट आहे म्हणजे आपण एक वस्तू धरू कुठलीही, त्याची प्रतिमा नेहमी कशी होती? 2 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. वास्तव आणि उलट. कन्फ्युजन होतं बरं का. हे पर्यायामध्ये देऊ शकतात ते. त्यामुळे नेत्रभिंगामुळे प्रतिमा कशात तयार होते ही तुम्हाला प्रश्न विचारला तर हे 2 तुमच्या शब्द लक्षात असलं पाहिजे किंवा हे उत्तर असतील. वास्तव आणि उलट तयार होत असते. तुम्ही नेत्रभिंग प्रकरण वाचलं असेल फिजिक्समध्ये. त्याचा संबंध आणि आपल्या मानवी डोळ्याचा संबंध म्हणजे त्या प्रकरणाचा इथं थोडासा संबंध येत असतो. ही एक लक्षात ठेवा तुम्ही. ओके. समायोजित स्नायू. ओके. अस्थिबंध याचं बघा तुम्ही PPT मांडणी. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला कृष्णपटल. कृष्णपटलबद्दल हे बघा. श्वेतपटल इथं आहे. रेटिना कुठं आहे ते बघा. कृष्णपटल कुठं आहे ते बघा PPT. पुढे आहे कृष्णपटलबद्दल. हे आवरण पातळ गडद तपकिरी रंगाचे असून श्वेतपटलाच्या आतील बाजूस असते. कुठं आहे? श्वेतपटलाच्या आतील बाजूस. श्वेत म्हणजे पांढरा. ओके. तुम्हाला दिसते ना हे बघा. म्हणजे काही गोष्टी क्लिअर करून घ्या तुम्ही. श्वेतपटल कसा? श्वेत म्हणजे पांढरा म्हणून त्याचं नाव पडलं श्वेतपटल. आणि कृष्णपटल म्हणजे सावळासा. हे बघा तुम्हाला इथं लाल गुलाबी ह्याच्यानं मी हायलाईट करतोय. तर ते काय आहे? कृष्ण म्हणजे सावळा असल्यासारखं कृष्णपटल. ओके. हे आवरण दोन्ही पटलाच्या मध्ये असल्यामुळे याला मध्यपटल असेही म्हटलं जातं. म्हणजे कसं आहे? दृष्टिपटल आणि श्वेतपटल ह्या दोघांच्या मध्ये कोण आहे हो? कृष्णपटल आहे. म्हणून मध्यभागी असल्यामुळे त्याला मध्यपटल असंही नामाभिधान केलं जातं किंवा ह्याला म्हटलं जातं. मध्यपटलाच्या पुढील बाजूस बुब्बुळ कृष्णमंडळ आयरिस असतं. ओके. ते तुम्हाला पुढच्या PPT दिसेलच. बुब्बुळ परितारिका आयरिस. मराठी अवघड जातं काही वेळेस पण इतर जे विषय आहेत ते क्लिअर जातं. आयरिसची 3 नावे कोणकोणती आहेत हे तुम्हाला मी सांगून देतो. इथं लिहून देतो म्हणजे वाचण्यामध्ये. बुब्बुळ, परितारिका, कृष्णमंडळ. ओके. असे 3 आहेत. ह्याचा व्यास आहे 2.3 सेंटीमीटर. लक्षात राहू द्या. व्यास आहे 2.3 सेंटीमीटर. समायोजित स्नायूंच्या मागे व नेत्रभिंगाच्या पुढे परितारिका म्हणजे बुब्बुळ असते. हा गडद व मांसल पडदा असतो.
हा गडद व मासल पडदा असतो. तुम्हाला कुठेही भेटेल बा सोर्स, एकतर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, स्वच्छता आणि शिक तांत्रिक डायरी. आरोग्य विभाग तांत्रिक डायरीचे पुढची आवृत्ती येणार आहे आणि त्याच्यात थोडेफार जे आहेत पॉईंट्स आपण ॲड केलेले आहेत, जेणेकरून काही पॉईंट्स आपले मिस होऊ नये. ओके. काही विद्यार्थी जुने आहेत, त्यांनी तुझ्या पुस्तकातून केलं तरी काही अडचण नाही. वाचा, रीड लेस रिवाइज मोर जास्त करा. आणि अशा वेळेस काय होतं, ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस शिकण्यापेक्षा म्हणजे शिकल्यानंतर त्याचं दृढीकरण करण्यासाठीच आपल्याला टेस्ट किंवा PYQ सोडवायचा प्रयत्न करा. तुम्हाला जिथं मिळेल तिथं. आपल्या इथूनच टर्निंग पॉईंट सापडून घ्यावा असला काही आग्रह नाही. मला फक्त एक दिशा द्यायची आहे, त्यामुळं मी माझ्या पद्धतीनं काम करतो की कुठं कमी पडलो आपण तर विद्यार्थी कमी पडायला नको. त्या दृष्टीनं वेगवेगळ्या व्यक्तींच्या डोळ्यातील परितारिकेचे रंग हे वेगवेगळे असतात. ओके. घारुळे डोळे, निळे डोळे, पिंगट डोळे. ओके. ऐश्वर्या रायचे डोळे तुम्हाला माहिती आहेत त्या पद्धतीनं. ओके. म्हणजे काही विदेशी लोकांचे डोळे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता प्युपिल बघायचे आपल्याला. प्युपिल बघा, हे PPTमध्ये बघा. म्हणजे ह्या PPTला थोडा मेहनत करावं लागलं, खूप म्हणजे काम करावं लागलं, परंतु तुम्हाला थोडंसं आकर्षक दिसावं म्हणून ते मी मांडणी केलेली आहे. पुढे बाहुली प्युपिल बघा. परितारिकेच्या किंवा बुबुळाच्या मध्यभागी एक छिद्र असते. त्या छिद्राला बाहुली प्युपिल असं म्हटलं जातं. डोळा जो आहे ना, काळा जो असतो, काळा डॉट, तो बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र देखील असते. बाहुलीचा आकार कसा आहे? गोल आहे. आपल्या डोळ्यात शिरून नेत्रभिंगावर पडणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण बाहुलीचा आकार जो आहे तो चेंज होत असतो, त्याचा आकार बदलत असतो. बाहुलीचा आकार जो बदलत असतो. ओके. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्यावेळेस प्रकाश येतो आपल्या डोळ्यात नेत्रभिंगावर पडणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण कशाच्या आधारे होत असतं ते लक्षात घ्यायचे आपल्याला. त्यावर प्रश्न आला होता. बाहुलीचा आकार बदलून करत असते. ओके. म्हणजे बुबुळ जे आहे, बुबुळ किंवा परितारिका किंवा आयरिस, जे इंग्रजीमध्ये आयरिस म्हणतो, ते प्रकाशाचे नियंत्रण करते. कोण करत असतं? बुबुळ. त्यामुळे डोळ्यामध्ये स्वच्छ प्रतिमा उमटण्यास मोस्टली म्हणजे बुबुळ हे कारणीभूत असतं, कारण प्रकाशाचे नियंत्रण बुबुळ करत असतं. ओके. हे प्रकाश पुढच्या PPTमध्ये आहे वाटतं. ओके. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी बाहुलीचा आकार बदलतो. आता ह्याच्यामध्ये छोटं आणि मोठं बघा बरं का. पुरेसा प्रकाश नसेल तर काय होते? पुरेसा प्रकाश नसेल तर बुबुळाचे स्नायू बाहुलीचा आकार मोठा किंवा प्रसरण करतात. आणि म्हणजे आता लाईट आहे बा भरपूर, तर परितारिकेचे किंवा बुबुळाचे स्नायू बाहुलीचा जो आकार आहे तो लहान किंवा आकुंचन करत असतात. ओके. लक्षात येत आहे? जर प्रकाश पुरेसा नसेल तर आकार मोठा होतो आणि प्रकाश पुरेसा असेल तर आकार काय होतो? लहान होतो. ओके. तुम्हाला असा प्रश्न येईल की बाहुलीचा आकार, तुम्हाला आता मी एक शॉर्टमध्ये, बाहुलीचा आकार जो आहे कसा व केव्हा बदलतो ह्या प्रश्नावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. हे सॅनिटरी इन्स्पेक्टरचं आपलं स्वच्छता तांत्रिक डायरी आणि आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये ह्याचं एक प्रॉपर चार्ट दिलं आहे. ओके. आणि ते मी फोकस जिथं व्हावं, सिल्ली मिस्टेक होऊ नये, त्या हिशोबानं मी काही ठिकाणी जे आहे ते चार्ट मी मुद्दाम दिलेला आहे. ओके. ठीक आहे. अजून पुढे आहेत काही. आता अंतरावरून देखील बाहुलीचा जो आकार आहे तो बदलत असतो बरं का. त्याला देखील आपल्या पुस्तकामध्ये चार्ट दिलेला आहे. आता अंतर म्हणजे जवळची वस्तू, लांबची वस्तू. ओके. आता तुम्हाला महत्तम म्हणजे मिनिमम किती सेंटीमीटरवर असल्यावर आपल्याला स्पष्ट दिसते तर 25 सेंटीमीटर. म्हणजे महत्तम जी डोळ्याचं आहे डिस्टन्स ती अनंत आहे, परंतु जी सगळ्यात जवळचं मिनिमम अंतर किती पाहिजे तर ते 25 सेंटीमीटरचं आहे. एक हे एवढं पॉईंट ह्याच्यावर प्रश्न खूप आलेला आहे. ही बी मी जे आत्ता म्हणलो ना अनंत, त्याच्यावर देखील आहे. आता अंतरावरून बाहुलीचा आकार कसा बदलतो हे बघायचं आपल्याला. जवळच्या वस्तू जर असतील आणि ते पाहायचं असेल आपल्याला, जवळच्या वस्तू असतील, हे पुस्तक बघा तुम्हाला, तर बाहुली ही लहान झालेली असते. म्हणजे इथं काय होत असतं? आकुंचन. जवळ आहे आकुंचन. आणि दूरच्या वस्तू पाहायचं असेल तर बाहुली मोठी झालेली असते. म्हणजे बाहुलीचा आकार जो आहे तो प्रसारण पाहतो किंवा मोठा होत असतो. एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके.
अंतरावरून बाहुलीचा आकार कसा बदलतो असा प्रश्न आला किंवा जवळच्या वस्तूसाठी बाहुलीचा आकार कसा होतो तर लहान होतो, म्हणजे बाहुली आकुंचन पावते. आणि जर दूरची वस्तू असेल तर बाहुलीचा आकार कसा होतो तर ती बाहुलीचा आकार मोठा होतो, म्हणजे ते प्रसरण पावतं. ही एवढा फरक तुमच्या लक्षात येत असेल अशी अपेक्षा मी करतो. ओके. पुढे आहे अनुकूलन, अडॉप्टेशन देखील यावर प्रश्न आलेला आहे बरं का. अनुकूलनचे डेफिनेशनवर प्रश्न आलेला आहे. अनुकूलन समजण्यासाठी हे एक उदाहरण पाहूया आपण. जनरली आपल्या याच्यामध्ये प्रकाशातून अंधारात आल्यावर लगेच थोडा वेळ आपल्याला काहीच दिसत नाही, लाईट गेल्या गेल्या देखील, ओके, बसला असताना. पण बाहुली लहान झाल्यावर थोड्या वेळाने आपण पाहू शकतो. समजा घरी बसलोय, रात्री अचानक लाईट गेली तर समोर आपल्याला काहीच दिसत नाही, परंतु थोड्या वेळाने ते आपल्याला स्पष्ट दिसायला चालू होतं, बरोबर. तर बघा, प्रकाश आत येण्यासाठी परितारिकेच्या किंवा आयरिसच्या म्हणजेच बुबुळाच्या साहाय्याने बाहुल्याच्या लहान मोठ्या होणाऱ्या प्रवृत्तीला, म्हणजे कधी लहान होणं कधी मोठं होणं, ओके, तर त्याला अडॉप्टेशन, अनुकूलन असे म्हणतात. हे डेफिनेशनवर प्रश्न परीक्षेत आलेला आहे. ओके. म्हणजे एक उदाहरण सांगायचं झालं का अनुकूलन कशा प्रकारचं होतं. डिस्टन्सवरून देखील मी तुम्हाला सांगितलं, बरोबर. जवळचं आणि अंतराचं, जवळचं असेल तर आकुंचन पावतं आणि हे प्रसरण होतं. ओके. आणखीन कशावरून, अंधाराचं, ह्याच्यावरून पण सांगितलं तुम्हाला. ओके. ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील अशी अपेक्षा करतो. ओके. आता पुढचा जो व्हिडिओ असेल तो सेपरेट दृष्टीपटलवर असेल. तर दृष्टीपटलचा व्हिडिओ 10-15 मिनिटं झाला तरी चालेल, परंतु दृष्टीपटलवर बऱ्याच वेळ प्रश्न आला, ते टू द एक्झाम पॉईंट मी तिथं मांडणी केलेलं आहे. तर ते आपण दृष्टीपटलच्या संदर्भात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. काही शंका असतील किंवा माझं चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तर मेन्शन करू शकता, परंतु तुमच्या अभ्यासासंदर्भात काही प्रश्न असतील तर हा संपर्क क्रमांक तुम्हाला मी अवेलेबल केलेला आहे, व्हॉट्सअप करू शकता तुम्ही. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.